द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सकल धनगर समाजाला अनुसूचित जमाती संवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी भिलवडीमध्ये धनगर बांधवांचं आंदोलन। आष्टा तासगाव महामार्ग रोखला। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। सकल धनगर समाजाला अनुसूचित जमाती संवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आष्टा तासगाव महामार्गावरील पलूस तालुक्यातील भिलवडी येथे आज सकाळी 11 वाजता भिलवडी माळवाडी अंकलकोपसह परिसरातील सकल धनगर बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले। त्यामुळे या मार्गावरील जवळपास 1.5 ते 2 तास वाहतूक बंद झाली। महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। यावेळी आंदोलनात धनगर बांधवांचे पारंपरिक वाद्य धनगरी ढोल वाद्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। धनगर आरक्षणासाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी तसेच धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी भिलवडी येथे आष्टा तासगाव महामार्ग अडवण्यात आला। यावेळी धनगर समाजाचे नेते व भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पलूस तालुक्यातील धनगर समाजाचे युवा नेते व हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष ऋषीभैया टकले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धनगर समाज भिलवडी येथे महामार्गावर दाखल झाला आणि तेथे महामार्गाचा रस्ता जाम करण्यात आला। त्यामुळे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, येळकोट येळकोट जे मल्हार, कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी भिलवडी पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शेवटी पलूस तहसीलचे प्रतिनिधी म्हणून भिलवडीच्या मंडळाधिकारी सुरेखा जाधव व आंदोलनकर्ते यांच्यामध्ये चर्चा झाली व सकल धनगर समाजाला अनुसूचित जमाती संवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीचे लेखी निवेदन स्वीकारून सदरचे निवेदन सरकारपर्यंत पोहोचवले जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी भिलवडी माळवाडी अंकलकोपसह परिसरातून धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। आज या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या हाकेला धावून संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज धावला आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर रस्ता रोको आंदोलन सुरू आहे। त्याचप्रमाणे आमदार साहेबांच्या आदेशावरून भिलवडी माळवाडी ब्रह्मनाळ खटाव अंकलकोप या ठिकाणच्या सर्व धनगर बांधवांनी मिळून भिलवडी येथे हायवे चक्का जाम केलेला आहे। धनगर समाजाची मागणी आहे एसटी मधून धनगर समाजाला जे घटनेने आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही। बरेच सरकार आली, बरेच सरकार गेली, तरी धनगर समाजाचा फक्त मतासाठी वापर करून, धनगर समाजाचा फक्त राजकीय हेतूने वापर करून पण धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विषयाला घेऊन कोण पॉझिटिव्ह दिसत नाही आहे। त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व धनगर समाजांनी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। जर सरकारने या गोष्टीची जर दाद घेतली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन इथे करणार आहोत आम्ही। जाट समाजाचं जे आंदोलन झालं त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन इथे आम्ही महाराष्ट्रात घडवू। सरकारने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी ही मी विनंती करतो। धनगर एकजुटीचा, धनगर एकजुटीचा येळकोट येळकोट बिरोबाच्या नावानं, शिदोबाच्या नावानं, बिरोबाच्या नावानं, शिदोबाच्या नावानं। नेते माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून जो आरक्षणाचा मुद्दा पेंडिंग राहिलेला आहे तो मुद्दा सोडवण्यासाठी सरकारच्या विरोधात आज राज्यभर रास्ता रोकोचं आवाहन केलं। तेव्हा आम्ही भिलवडी परिसरातील सर्व धनगर बांधव आज इथं रास्ता रोकोचं पवित्र अवलंबलेलं आहे। तरी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून सरकारनं लवकरात लवकर आरक्षण देऊन आज समाजाला आमच्या शांत केलं पाहिजे, नाहीतर धनगर समाज आज आक्रमक झालेला आहे आणि धनगर समाज काय करू शकतोय हे येणाऱ्या कालखंडात आमदार गोपीचंद पडळकर साहेब जाणवून देतील। तेव्हा सरकारनं ताबडतोब धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊन सहकार्य करावं ही आज आमच्या भिलवडी परिसरातील धनगर समाज बांधवांच्या वतीनं मागणी आहे। तसेच आमच्या भागातील हिंदुस्थान
शिव मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष ऋषीवया टकले यांनी आज समाज बांधवाला जे आवाहन केलं त्या समाजासाठी एक दिवस द्या, त्यांचं म्हणणं ऐकून हा समाज बांधव रस्त्यावर उतरलाय. तरी मी समाज बांधवासुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि धनगर समाजाला सरकारनं ताबडतोब आरक्षण देऊन सहकार्य करावं ही मी मागणी करतो आणि थांबतो. पंढरपूरमध्ये काय आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आंदोलन चालू आहे, उपोषण. त्या उपोषणात सुद्धा आमचा जाहीर पाठिंबा आहे. भिलवडी, अंकलकोप, नागठाणे, ब्रह्मनाळ, माळवाडी तसेच इतर परिसरातील सर्व समाज बांधवांच्या वतीनं आज राज्यात जिथं जिथं आरक्षणाच्या बाबतीत आंदोलन होतं आहे त्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आमचा जाहीर पाठिंबा आहे असं मी इथं जाहीर करतो. बरेच वर्षापासून लांबणीवर पडलेलं आहे आणि आम्ही ते आरक्षण घेतल्याशिवाय गप बसणार आहे. महाराष्ट्रभर सगळ्या आंदोलन असंच चालू राहणार आहे. याची दखल लवकर नाहीच असणार. इथं महाराष्ट्रभर समाज आमचा हे करणार आहे. गुरुबाच्या नावानं चांग झालं. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या धनगर समाजासाठी एसटीमध्ये समावेश करण्यासाठी जे आंदोलन चालू आहे त्याला आदिवासी समाज पूर्णतः विरोध करत आहे. आदिवासी समाज मुंबईचं पाणी बंद करू, रोड उकडू अशा पद्धतीने घोषणा करत आहे. त्यासाठी आम्ही हे समाज बांधव सगळे भिलवडीमध्ये एकत्र झालेलो आहे. आम्ही पण कुठे कमी नाही महाराष्ट्रामध्ये. आम्ही पण आमचा धनगर समाज महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा समाज. तरी पण आम्हाला सरकारमध्ये प्रेशर आणण्यासाठी आदिवासी समाज सरकारवर प्रयत्न करत आहे. त्यासाठी धनगर समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकवटला आहे. आमची शक्ती आम्ही पण कुठं कमी नाही हे त्यांना दाखवून देण्यासाठी सगळे एकत्र झालेलो आहे. आणि पंढरपूरमध्ये जे आमचे समाज बांधव बसलेला आहे त्याला पूर्ण महाराष्ट्रातून समाजांचा पाठिंबा आहे आणि सगळ्यांनी पंढरपूरला उद्या एका ठिकाणी एकत्र जायचं आहे. शिव मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या उत्तर आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबतचे जे आज आंदोलन केलेलं आहे त्याने रस्ता रोको